शब्दांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. या गांधी साहित्य संमेलनात माझा सत्कार होत आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि माझं वय बाजूला ठेवून मी मुद्दाम आलो याला कारण मात्र फार वेगळं आहे. आणि ते मी गेले 2 दिवस ज्या चर्चा झाल्या त्या ऐकण्यामध्ये मला खूप रस होता. आणि त्यातील जवळजवळ सगळ्या भाषणामध्ये जे उत्तम विश्लेषण मी ऐकलं त्यामुळं आलो याचं सार्थक झालं असं मला वाटतं. आणि कदाचित या मंचावरील सगळ्यात ज्येष्ठ वयानं फक्त मी असेल, परंतु जवळजवळ प्रत्येक बोलणारा जे बोलत होता कार्यकर्ता आणि विद्वान ते ऐकल्यानंतर त्यांचा पदस्पर्श करावा असा मला मोह होत होता. आणि आपल्या सगळ्यांना खूप खाद्य मिळालं असेल असं मला वाटतं. फक्त एक गोष्ट जी खरं शेवटी मी एका वाक्यात सांगणार होतो ते आताच सांगतो की गांधी विचाराचा आचार हा महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे यापुढील सगळ्या चर्चेमध्ये विचारापेक्षा आचाराकडे अधिक लक्ष दिलं गेलं जावे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की मोहनमाया या माझ्या पुस्तकामुळं विशेषतः माझ्याकडे लक्ष गेलेलं आहे. कारण माझा इंग्रजी प्रबंध जो गांधी, सावरकर आणि आंबेडकर तो प्रसिद्ध झालेला नाही, परंतु मराठीतील जे पुस्तक झालं त्याबद्दल मी फक्त 2 वाक्य बोलणार आहे. की त्याच्या आधी माझं जिग्सॉ एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. त्याच्यामध्ये मी आणि माझे आईवडील, मैत्रीण आणि माझे लेखक यांचे संबंध काय या संबंध मी लिहिलं होतं. मग मला असं वाटलं की मी कोण, माझ्या मित्रमंडळीत किंवा माझ्या नातेवाईकात लोकांना का रस वाटावा, म्हणून मी ठरवलं की गांधी आणि त्यांचे मित्रपरिवार अशा पद्धतीनं लिहावं. कारण गांधी आणि त्यांचे विरोधक यावर माझं प्रबंध चालू होता आणि तो संपूर्ण झाल्याशिवाय त्याबद्दल मी लिहू शकत नव्हतो अनेक कारणात. आणि त्यामुळे मी या विषयावर लिहायला सुरुवात केली. आणि तो लिहित असताना माझ्या लक्षात आलं की मुख्यतः इंग्लंडमध्ये ते विद्यार्थी म्हणून गेले तेव्हा आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत गांधी घडत होते. आणि त्याचं महत्त्व माझ्या लक्षात आलं. आता काल मी नाहीद अलींबद्दल ऐकताना की गांधींचा जो एक विशेष होता की आधी केले आणि मग सांगितले, तर या बाबतीतही त्यांनी तसंच केलं. म्हणजे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत ते जी मंडळी त्यांच्या बरोबर होती ते सगळ्यांकडनं ते काहीतरी शिकत गेले. आणि त्या 30-35 जणांबद्दल मी लिहिलेलं आहे त्या प्रत्येकाची काहीतरी एक खासियत होती की ज्याचा प्रत्यक्ष असा प्रभाव गांधीवर पडलेला आपल्याला दिसतो. मी गांधी हे नेहमीच आणि ते अगदी अखेरपर्यंत विद्यार्थी राहिले एक त्यांच्या व्यक्तित्वाचा महत्त्वाचा पैलू आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं या पुस्तकाचं महत्त्व हे अनेक गांधीवाद्यांनी सुद्धा मानलेलं आहे. हा माझ्या दृष्टीनं फार बहुमान आहे. आणि आजचा पुरस्कार हा सुद्धा त्याचमुळे असं मला आठवतं की गप्रप्रधान एकदा मला म्हणाले होते की आम्ही सगळं आयुष्य गांधी अभ्यासात घालवलं पण तुम्हाला जे दिसलं ते मला दिसलं नाही. किंवा ठाकूरदास बनकर हे त्यांच्या वयाच्या 95व्या वर्षी मोहनमाया दुसऱ्यांदा वाचत होते असं मला अभयजीशी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे आज जे माझं कौतुक होतं आहे ते त्यामुळे झालेलं आहे. गांधीवर मी आणखीन थोडंसं लेखन केलेलं आहे. एकतर जगदंबा हे माझं नाटक आहे आणि गांधींनी स्वतः त्यांच्या हिंद स्वराजचं इंग्रजी अनुवाद केला. त्या इंग्रजी अनुवादावरनं मी मराठी अनुवाद केला. आणि त्याला कारण आहेत ते मी सगळे इथे सांगत नाही. किंवा मोहनमाया आणि जगदंबा या पुस्तकात जे काही मी लिहिलेलं आहे त्याचा मी इथे उल्लेख करणार नाही. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांची जी जडणघडण झाली तिथं त्यांनी सर्व धर्मसमभाव हे तर जागृत केलं सगळ्यांमध्ये, परंतु त्याचा एक ज्याला आपण कोरॉलरीज म्हणू शकतो असं सर्व जाती समभाव, सर्व भाषा समभाव आणि सर्व वंश समभाव हे त्यांच्या जीवनात आपल्याला दिसतं. आणि याचा आपण विशेष अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. हे शब्द फारसे कोणी वापरलेले नाहीत, परंतु त्यांच्या या दक्षिण आफ्रिकेतल्या काळाबद्दल विचार करताना हे माझ्या विशेष लक्षात आले. आणि
आणि अर्थात सर्वोदयाबद्दल आपल्याला आणि त्याला पुढे विनोबांनी अंत्योदय हे जे नाव दिलं हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे. आता आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की गांधींचा अभ्यास करताना माझ्या लक्षात गेलं की गांधींनी काय म्हटलं यावरनं त्यांच्यावर साधक बाधक लिहिलं जातं. परंतु हे राजकारणी आणि विचारवंत असे जे असतात यांचा विचार करताना फक्त त्यांनी काय लिहिलं किंवा काय बोलले याचा विचार न करता त्यांनी काय केलं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि गांधींनी जे अखेरीस सांगितलं की माय लाईफ इज माय मिशन, माय मेसेज, त्याचा अर्थ तोच आहे. परंतु त्या दृष्टीनं पाहता आपल्याला गांधी फार वेगळे दिसतात. आणि गांधींनी जे सांगितलं त्याच्यात सुद्धा प्रत्येक शब्दाला वेगळे अर्थ आहेत. म्हणजे आपण सर्वसामान्यपणे धर्म म्हणजे काय, गॉड म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, ब्रह्मचर्य म्हणजे काय याचे जे अर्थ लावतो त्याच्याहून गांधींचे अर्थ फार वेगळे आहेत. आणि ते समजून घेणं हे सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते न समजता पण पुष्कळ वेळा त्यांचे समर्थकही असतील किंवा त्यांचे विरोधक असतील की ते समजून न घेता बोलत असतो असं माझा अनुभव. तर ते करण्याची आवश्यकता आहे असं मी मुद्दाम सांगतो. आणि तिसरा भाग असा, या सगळ्या विचारवंत कार्यकर्त्यांचं काम दुखताना त्यांनी काय सांगितलं आणि काय केलं हे जसं पाहिलं पाहिजे तसं त्यांचा अनुयायावर परिणाम काय झाला हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ गांधींचा जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेवर विश्वास आहे असं एक पसरवलं जातं आणि असा आधारही त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला सापडतो. परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांच्या सांगण्यामुळे कोणताही असा परिणाम लोकांवर झालेला आहे का? तर मला आठवतं की कलेक्टेड वर्क्स ऑफ गांधीचे एक संपादक यांना मी मुद्दाम पत्र लिहून विचारलं होतं की त्यांचे संबंध आयुष्यामध्ये असं एक तरी उदाहरण मला दाखवा की तिथे त्यांनी जातीच्या आधारावर फरक केलेला आहे. आणि त्यांचं मला पत्र आलं याचं काही मला सापडत नाही. तर हे लक्षात घेता ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळे या सगळे म्हणजे गांधी, सावरकर, आंबेडकर, टिळक कोणी असतील यांच्या कार्याचं जेव्हा आपण परीक्षण करतो किंवा समीक्षण करतो त्यावेळेला आपण या तिन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि अखेरीस मी कुमारजींना सांगू शकतो की त्यांनी जसं सांगितलं की त्यांनी अजान दिलेलं आहे आणि तो लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं आहे. त्या दृष्टीनं सगळ्यांनी आपण ते प्रयत्न करावा. आणि फक्त तिथे ते करत असताना केवळ विचारावर न थांबता प्रत्यक्ष माझ्यासारख्या तरुणांनी आणि खऱ्या लहान मुलांनी ते काय करावं यासंबंधी काहीतरी एक आचारसंहिता आपण तयार केली पाहिजे. मला इथं बोलावून ही संधी मिळाली याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.